तर आज आपण चाललोय कोकणात गावाला गणपतीसाठी. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण चाललोय कोकणात गावाला गणपतीसाठी. तर आता आपण आलोय दादर स्टेशनला. आपली ट्रेन इथे लागली आहे, मोदी स्पेशल, आणि थोड्याच वेळात निघणार आहे. स्पेशल ट्रेन आहे, तो लेट तर हमखास होणार आहे. 11 वाजता निघणार होती, 11:15 झाले आहेत. अजून किती वेळ लागेल काय माहिती नाहीये. पुढे जाऊन भेटू, चला. खायला आल्या मम्मी खाते आणि ट्रेन सुटली आहे. सो मित्रांनो, 6 वाजले आणि आता आपण खेडला पोहोचलोय. आणि ही आपली ट्रेन. आणि आत्ताच एक जण येऊन बोलून गेलं आहे की कणकवलीला 1-2 वाजणार आहेत. सो खूप लेट होणार आहे. मम्मी तिथे उभी आहे. मम्मी, ट्रेन चालवले धावायला जमणार आहे का तुला? कशी धावेन मी इथेच तर हो हो. मित्रांनो, चिपळूणला आलं आणि लस्सी पितोय. आणि 7 वाजलेत. 1 कन्फर्म वाजणार आहेत यायला. रिक्षावाल्याला कॉल केलं की यायला. मित्रांनो, दादा लोक बघा कुठे बसलेले माल डब्यामध्ये. ना पंखा आहे ना खिडकी आहे ना काय नाही. काय आलं काय कळत नाही. आत्ता निघालात ना बाहेर चिपळूणला बसल्यापासून? गेट आपला गरमीत स्टेशन आला की गेट बंद. गरमीत वैतागला असेल ना? गरमीत वैतागला असेल. स्टेशन आला की गेट बंद, बाकी ओपन. ओपन होतं? अच्छा अच्छा, मला वाटलं बंदच आहे मगाचपासून. सो गायजांनो, आपण पोहोचला कणकवलीत. आणि ही गर्दी बघू शकता किती जण होते या ट्रेन मध्ये. आणि आपल्या काय वाटला पण नाही. आता बघूया रिक्षावाल्यांचा शोधूया. आपली मम्मी तर आहे, कॉल करेन का गर्दी बघायला. तर गायजांनो, तर रिक्षावाल्याने दिलेली या टांग. पोरसला गेलो पेट्रोल भरू. आपण थांबला. टांग म्हणजे गेलो लांब. आता अर्धा तास परत थांबूचा. इतक्या वेळ लेट झाल्यानंतर अजून अर्धा तास थांबूचं म्हणजे अरे वा. कणकवली स्टेशन तर सजवलेलं दिसता. स्वागत आहे. आय लव कणकवली. आय लव माय गाव. अँड हा बघा गर्दी, बघा गर्दी. आमका तर आता अर्धा तास काय टाइमपास करू तर काय माहिती नाही. मी आता ह्याच करत बसले. किती कोण घर जाता आणि घर काय नाही करताना. रात्रीचा काय हा पण नाही. सगळी दुकानं बंद आहेत का काय, येऊ पण नाही शकत. तोपर्यंत फिरूया आपण. कणकवली स्टेशन होते. एअरपोर्ट नाही वाटत आहे. एअरपोर्ट गाईज, हे आमच्या ताब्यातले आहेत. त्यांना जायचं हरतोय. आम्ही जातो का विरांदर. त्यांना वाटेत शोधूया म्हणजे अर्धे पैसे देतील अशी प्लॅन चालला. बिझनेस मॅन. अर्धे नाही थोडेसे. थोडेसे लाल होता. मित्रांनो, 12:15 झाले. कॉल सेंटर चालूच आहे आणि इथे लोक झोपलेत. मालवण वगैरे जाणारे आहेत ना, ते सकाळी उठणार आणि एस टीने जाणार. सही आहे नाही. आपण पण झोपले का इथेच मस्त अर्धा तास बोलतायत. स्वागत. हेच बघून मी कंटाळलो पाहिजे. फुल ऑन डिटेल्स. लेकीला एक फॅमिली फक्त गेली आहे, बाकी सगळे आहे. समजलं तुम्हाला? सो गाईस, फायनली रिक्षावाले काका आले. तुझ्या काका 12:30 वाजता ना. उचल तुम्ही ती जाईल पाठी. मित्रांनो, घरी पोचलोय. हे घर आहे
पण तुम्हाला आत्ता काय नाही दिसणार. एक मिनिट. आत्ता बोला गाईस, कसा वाटला ट्रान्झॅक्शन. हे आहे माझं गावचं घर. इथून आतमध्ये येऊन पूर्ण असं कंपाऊंड आहे. ते इथे घर आहे, इथे वाडा आहे, ते पूर्ण अशी झाडं लावली आहेत, तिथे विहीर आहे आणि हे घर. बाय द वे, आजचा ब्लॉग आता आपण इथेच थांबवूया. अजून खूप ब्लॉग येणार आहेत. आरती, भजन, डेकोरेशन, गणपती आणायचं आहे. खूप खूप मजा येणार आहे. तर डेली ब्लॉगिंग होणार आहे. आता असं समजू नका की एवढंच असणार. सो आत्ता पुरतं एवढंच. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आवडला असेल ब्लॉग तर कमेंटमध्ये सांगा. चला येतो. Body, I'm an icon, man. My girl about a 10. I should fuck her in the Benz.